नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 30 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 29। स्पष्टीकरण: भारतात दरवर्षी जून 29 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो। हा दिवस प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रोफेसर प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक मानले जाते। आता पाहू जून 2026 चे महत्त्वाचे दिवस। 1 जून जागतिक दुग्ध दिन, विषय महिला शेतकऱ्यांचा सन्मान। 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक व्यावसायिक दिन, तेलंगणा स्थापना दिन। 3 जून जागतिक सायकल दिन। 4 जून आक्रमकतेला बळी पडलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिन। 5 जून जागतिक पर्यावरण दिन, विषय निसर्गापासून प्रेरित, हवामानासाठी, आमच्या भविष्यासाठी। 6 जून जागतिक कीटक जागरूकता दिन। 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन। 8 जून जागतिक महासागर दिन, विषय आमच्या निळ्या ग्रहासाठी मजबूत सागरी संरक्षित क्षेत्रे। 9 जून आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन। जून 10 दृष्टिदान संकल्प दिन। जून 11 आंतरराष्ट्रीय खेळ दिन। जून 12 बालकामगार विरोधी दिन। जून 13 अल्बिनिझम रंगहीनता जागरूकता दिन। जून 14 जागतिक रक्तदाता दिन, विषय मानवतेचा एक थेंब, रक्त द्या, जीवन वाचवा। जून 15 जागतिक पवन दिन। जून 16 आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिन। जून 17 जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन, जागतिक मगर दिन। जून 18 द्वेषयुक्त भाषणाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन। जून 19 जागतिक सिकलसेल दिन। जून 20 जागतिक निर्वासित दिन। जून 21 जागतिक संगीत दिन। जून 22 जागतिक वर्षावन दिन। जून 23 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन। जून 24 मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिन। जून 25 आंतरराष्ट्रीय नाविक दिन, संविधान दिन। जून 26 जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन। जून 27 जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन। जून 28 राष्ट्रीय विमा जागरूकता दिन। प्रश्न 2, नुकतेच चर्चेत राहिलेले नोंदखैलेम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मेघालय। स्पष्टीकरण: नुकतेच या अभयारण्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जीवांना, जसे की चायनीज पॅगोलिन आणि एशियन पाम सिवेट, पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे आणि नवीन प्रजातींच्या शोधासारख्या कारणांमुळे हे अभयारण्य चर्चेत राहिले आहे। मेघालय राज्याची माहिती: राजधानी शिलाँग। मुख्यमंत्री कॉनराड संगमा। राज्यपाल CH विजयशंकर। आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी। ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले। हमातालिव्हा मावलिंगोट नावाच्या लिंक्स कोळीची एक नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधण्यात आली। मेघालय 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद भूषवणार आहे। मेघालयच्या रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया युनिटचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय सैन्याकडून प्रगती या लष्करी सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल। UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी मेघालयमध्ये CM इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली आहे। मेघालयने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे। मेघालयचा जगप्रसिद्ध जिवंत मुळांचा पूल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी निवडला गेला आहे। प्रश्न 3, नुकतीच विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उपेंद्र पी राजीव। स्पष्टीकरण: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर उपेंद्र पी राजीव यांची विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। डॉक्टर राजीव हे यापूर्वी या केंद्रामध्ये सहयोगी संचालक संशोधन आणि विकास म्हणून कार्यरत होते। ते रॉकेट नियंत्रण आणि मार्गदर्शन प्रणालीचे तज्ज्ञ आहेत। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बंगाल क्रिकेट असोसिएशनने अशोक दिंडा यांची त्यांच्या महत्त्वाकांक्षी विजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे।
भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये बिमल एन पटेल यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन चेअरमन राहुल वत्स बनले आहेत. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. प्रश्न 4. नुकतीच विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि उपजीविका मिशन ग्रामीण योजनेची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पंजाब. स्पष्टीकरण. 1 जुलैपासून लागू होणारी ही योजना पंजाब सरकार आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून रीतसर अधिसूचित करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही ही योजना लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार पंजाबने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नवोपक्रम आणि सर्वसमावेशकतेवरील 10वी राष्ट्रीय शिखर परिषद चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली होती. 10व्या सार्वजनिक आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन चंदीगडमध्ये करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI कौशल्य केंद्र चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे. पंजाबमध्ये अपवित्रता विरोधी विधेयक 2026 एकमताने संमत झाले आहे. पंजाब सरकारने देशातील पहिले जातीय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रश्न 5. नुकतीच जागतिक बँकेने कोणत्या देशासाठी $1.10 आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, बांगलादेश. स्पष्टीकरण. जागतिक बँकेने नुकतीच बांगलादेशसाठी $1.10 आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. इंधन आणि खतांच्या वाढत्या किमती, अन्न सुरक्षेची चिंता आणि मर्यादित वित्तीय संसाधनांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. बांगलादेश देशाची माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. तमीम इक्बाल यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश बनला आहे. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा बांगलादेश हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. भारताने जमिनी आणि सागरी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशातून होणाऱ्या तागायातीवर बंदी घातली आहे. प्रश्न 6. नुकतेच शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, बिश्केक. स्पष्टीकरण. शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 चे आयोजन किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे करण्यात आले होते. मंचाचा मुख्य विषय महिला नेतृत्व. भारतीय प्रतिनिधित्व. भारताच्या वतीने महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित केले आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास मॉडेल सादर केले. प्रश्न 7. नुकतेच दूरसंचार विभागाने कोणत्या राज्यात आंतरमंडळ रोमिंग सेवा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. दूरसंचार विभागाने नुकतीच मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये आंतरमंडळ रोमिंग सेवा सुरू केली आहे. ही सुविधा केई पान्योर, लोअर सुबनसिरी, अप्पर सुबनसिरी आणि पश्चिम सियांग जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेअंतर्गत सक्रिय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रभावित भागातील कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे ग्राहक उपलब्ध असलेल्या इतर नेटवर्कचा आपोआप वापर करू शकतात. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली आहे. अरुणाचल प्रदेशची महिला गिर्यारोहक कबक यानो हिने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर अर्जेंटिना येथील माउंट अकोनकागुआ सर केले आहे. शेतीवर आधारित एतोर गेडी उत्सव अरुणाचल प्रदेशच्या आदी जमातीद्वारे साजरा करण्यात आला. प्रश्न 8. नुकतीच टपाल विभागाद्वारे ड्रोनवर आधारित टपाल सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण. नुकतीच टपाल विभागाद्वारे ड्रोनवर आधारित टपाल सेवा
हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे. जून 2026 मध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले होते. हिमाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी सिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू. राज्यपाल कॅविंदर गुप्ता. आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेश सरकारने सर्वात गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली. भारतातील दुसरे ट्युलिप गार्डन हिमाचल प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशने पढाई विथ या नावाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. प्रश्न 9. नुकतीच चर्चेत असलेली हेलिना क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. चर्चेत असलेली हेलिना क्षेपणास्त्र भारताने विकसित केली आहे. हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDOने संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे. हेलिना म्हणजेच हेलिकॉप्टर लॉन्च नाग ही तिसऱ्या पिढीतील दागा आणि विसरा या तत्वावर काम करणारी रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर करणारा देश भारत बनला आहे. भारत ब्रिटनकडून नवनिवृत्त जगवार लढाऊ विमाने घेणार आहे. FIH नेशन्स कप 2026चे विजेतेपद भारताने पटकावले आहे. रांची येथे आयोजित दुसऱ्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद भारताने पटकावले आहे. प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओलिगंड थेरपी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. भारतातील सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदराला घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 10. नुकतीच कोणाची DRIV चे पहिले जागतिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, MS धोनी. स्पष्टीकरण. भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला टेनेकोच्या आफ्टरमार्केट शाखा DRIVचा पहिला राष्ट्रीय जागतिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. वोग अयवेअरने भारतासाठी आपली नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून अभिनेत्री कृती सेनॉन हिची नियुक्ती केली आहे. व्हिसा इंडियाद्वारे भारत मोहिमेसाठी अभिनेता शाहरुख खानची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील F1 कार्यक्रमाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून श्रेयस अय्यरची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे म्हणजेच ST महामंडळचे ब्रँड अँबेसेडर म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसने टेनिसपटू कार्लोस अल्काराझला आपला जागतिक ब्रँड अँबेसेडर बनवले आहे. वनची ब्रँड अँबेसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिची नियुक्ती करण्यात आली आहे. जिंदल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबेसेडर म्हणून अभिनेता रणवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकताच पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सेशल्स. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च नागरी आणि पर्यावरणीय सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला आहे. सेशल्स सरकारने हा पुरस्कार हिंदी महासागर क्षेत्रात ब्लू इकॉनॉमी म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थाला चालना देण्यासाठी, हवामान बदलाच्या विरोधात लढण्यासाठी आणि विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल दिला आहे. सेशल्स देशाची माहिती. राजधानी विक्टोरिया. चलन सेशल्स रुपया. अध्यक्ष पेट्रिक हर्मिनी. प्रश्न 12. नुकतीच भारताच्या पहिल्या सॅटेलाइट बेस्ड लँडिंग सिस्टम अप्रोच ची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उदयपूर. स्पष्टीकरण. नुकतीच भारताच्या पहिल्या सॅटेलाइट बेस्ड लँडिंग सिस्टम अप्रोचची यशस्वी चाचणी उदयपूरच्या डबोक विमानतळावर म्हणजेच राजस्थानमध्ये घेण्यात आली आहे. ही चाचणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या देखरेखीखाली इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 जेट विमानाद्वारे गगन प्रणालीचा वापर करून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गगन प्रणाली भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. या प्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे विमानांच्या अचूक लँडिंगसाठी जमिनीवर असलेल्या महागड्या उपकरणांवरील अवलंबित्व कमी होईल.
आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, उरुग्वे. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे. ट्रेडमार्क मिळवणारे जगन्नाथ मंदिर हे देशातील पहिले मंदिर बनले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच भारतात कोठे एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.